श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा, जेणेकरून आपल्याला अतिशय उपयुक्त स्वामी महाराजांच्या मार्गाविषयी सणवार व्रतवैकल्य व विशेष तोडगे उपाय आपल्यापर्यंत पोहोचतील आणि जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. बघा, आपण आता बघणार आहोत की आता जो सण येत आहे समोरील, तो सण आहे आषाढी पौर्णिमा. त्याला आपण गुरुपौर्णिमा असं सुद्धा म्हणतो. आणि या दिवशी हा गुरूंचा खूप मोठा सण असतो. जसा आपल्या वेस्टर्न कल्चरमध्ये टीचर डे असतो, तसा तो म्हणजे तो पण गुरूंचाच दिवस असतो. त्याचप्रमाणे पूर्वी शिष्य जे होते ते गुरु सदनास म्हणजे गुरुकुलमध्ये शिकत होते आणि त्यावेळेस गुरूंचं पूजन करण्यासाठी तो दिवस अत्यंत लाभदायी आणि यशस्वीरित्या ठरवलेला होता. आणि त्या दिवशी गुरूंच्या चरणाचं पूजन व गुरुपद घेण्याचं आपल्याला एक प्रकारची नामी संधी असते. तर आपल्या स्वामी समर्थ मार्गानुसार, दत्त मार्गानुसार, आपण ज्या कोणत्या मार्गानुसार म्हणजे वारकरी असाल, कुठल्याही मार्गानुसार आपल्याला गुरु करावाच लागतो. बघा, संत कबीरांनी म्हटलेलं आहे की हरी रुष्टे गुरुत राहता, गुरु रुष्टे न कष्टतः. एक वेळ जर तुमच्यावर देव रुसला तर गुरु तुम्हाला देवाची पुन्हा गाठ घालून देईल, परंतु जर गुरु रुसला ना तर 33 कोटी देवापैकी कुठलाच देव, ब्रह्मा विष्णू रुद्र देवी, कुठलाही गणपती, कुठलाही देव तुम्हाला परत कोणतीच कृपा करत नाही किंवा तुमच्यावर कुठल्याच प्रकारचे आशीर्वाद देत नाही व तुमचे कुठल्याच प्रकारचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. त्यामुळे गुरूंचं महत्व खूप आहे. बघा, गुरूंचं पूजन परब्रह्म दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले होते. आकाश, पृथ्वी, जल, तेज, वायू सर्वांना त्यांनी गुरु केलं होतं. आणि ते सुद्धा साक्षात ब्रह्मा विष्णू महेशांचे अवतार होते. तरी त्यांनी पृथ्वीवर आल्यानंतर 24 गुरु केलेत आणि त्या गोष्टीतून त्यांना उपदेश आपल्याला सांगितला. आणि परब्रह्म भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांनी सुद्धा कृष्ण सरस्वती महाराजांना गुरु केलं होतं. आणि स्वामी महाराज हे तर पूर्ण दत्तावतार आहेत. आपल्या गुरु परंपरेत अगणित महिमा आहे. तर आपली कोणती अशी आपण जर सेवा केली, विवाह, नोकरी, आर्थिक अडचणी किंवा कुठल्या प्रकारचं आपल्याला जर बाधा असेल किंवा घरामध्ये चिडचिड व वास्तुदोष, नैऋत्य कोपऱ्यामध्ये तुमचा कुठला वास्तुदोष असेल, प्रखर वास्तुदोष असेल, त्याच्यावर पण, आणि कुठल्याही प्रकारची जर तंत्र बाधा, करणी बाधा तुमच्यावर असेल किंवा तुमच्यावर गुरुकृपा नसेल, बघा, गुरु कुंडलीतील जर गुरुग्रह जो असते तो मजबूत असला, तुमच्याकडे गुरुची पावर जर असली ना, तर इतर ग्रह आपली वक्री चालू शकत नाही. शनी ग्रह चालू शकत नाही, मंगळ ग्रह चालू शकत नाही, बुध नाही चालू शकत, कुठल्याच प्रकारचा ग्रह आपल्यावर वक्र दृष्टी करू शकत नाही. त्यामुळे गुरूंची पावर वाढत असताना आपण स्वामी महाराजांची सेवा करत असतो. तर या दिवशी आपल्याला गुरुपूजन तर करायचंच आहे. गुरुपौर्णिमा दिनांक गुरुवार 10 जुलै रोजी राहणार आहे आणि या दिवशी पौर्णिमा असल्या कारणे याला गुरुपौर्णिमा असं म्हणतात. आणि बघा, गुरूंचं महत्व आपल्या मार्गात खूप आहे स्वामी महाराजांच्या, आणि स्वामी महाराजांना आपण गुरु करत असतो. त्यामुळे आपल्याला 30 जून पासून तर 10 जुलै पर्यंत कुठली अशी प्रभावी सेवा करायची आहे ते बघूया. जर बघा, ज्या घरामध्ये गुरूंची भक्ती होते त्या घरामध्ये 33 कोटी देव सुद्धा गुरूंच्या चरणावर विलीन होतात. गुरूंच्या आपण पादुका, बघा, तुम्हाला पादुका दाखवतो गुरूंच्या. या गुरूंच्या नित्यपूजेतील माझ्या देवाऱ्यातील ह्या पादुका आहेत. या गुरूंचं जेव्हा आपण पादुकांचं पूजन करत असतो तर याचं खूप मोठं महत्व आहे. बघा, ही डाव्याकडची जी पादुका आहे ती शक्तीचं प्रतीक आहे, म्हणजे माता पार्वती आदिमाया शक्तीचं आहे. आणि जी उजव्याकडील पादुका आहे ती भगवान शिवाचं स्वरूप आहे, म्हणजे शिवशक्तीचं स्वरूप ह्या गुरूंच्या पादुकामध्ये असतं. त्यामुळे आपण गुरूंच्या पादुकाचं पूजन या दिवशी करत असतो. त्यामुळे गुरूंना एवढं मोठं महत्व आहे. तर बघा, आपल्याला आपण गुरुपद कसं घ्यायचं याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ काढणार आहोत. तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा की घरच्या घरी जर आपण जॉब करत असाल, कुठे आपल्याला जाणं होत नसेल, तर घरच्या घरी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण स्वामी महाराजांना गुरु कसं करावं. बघा, आपण ज्याप्रमाणे 28 दिवसाचा बॅलन्स टाकतो त्याप्रमाणे ते 28 दिवसात बॅलन्स समाप्त होतो, तो डाटा समाप्त होतो, कॉलिंग लागत नाही, मेसेज जात नाही. त्याचप्रमाणे गुरूंचं गुरुपद हे दर वर्षाला आपल्याला रिन्यू करावं लागत असतो. त्यामुळे देवाचं जसं गीतेमध्ये श्रीकृष्णाने अभिवचन दिलेलं आहे, त्याचप्रमाणे स्वामी महाराजांनी सुद्धा अभिवचन दिलेलं आहे की जो कोणी मला गुरु करेल, जो कोणी माझं जप करेल, तारक मंत्र म्हणेल, 3 अध्याय 11 माळी स्वामी महाराजांचा सेवा करेल, त्यांना मी आयुष्यभर सांभाळेल. बघा, संकट येण्याचा काळ ठरलेला असतो, आपल्यावर दुःख येण्याचा काळ ठरलेला असतो, सुखाचाही काळ ठरलेला असतो. त्यामुळे ज्या गोष्टी ज्या वेळी येतील त्या येणारच, परंतु स्वामी महाराज काट्याचं रूपांतर फुलामध्ये करतात आणि तो
काळ आपल्याकडून काढून घेतात व स्वामी महाराज आपलं जीवन सुखकर आणि मोक्षाच्या दिशेने येतात व आपलं संरक्षण करतात आणि कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला एक प्रकारचं केसालाही धक्का लागू देत नाही. त्यामुळे आपल्याला गुरूंचं महत्व समजून घ्यायचं आहे. आधी बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला 30 जूनला हातामध्ये घराच्या देवारात बसायचं आहे, देवाऱ्याजवळ बसायचं आहे आसनस्थ होऊन, आणि हातावर 2 चम्मच पाणी घ्यायचंय, अखंड 2-3 अक्षता टाकायच्या, फुल घ्यायचंय आणि एक समोर प्लेट घ्यायची आहे आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची, महाराज मी आपल्या कृपाशीर्वादाने गुरुपौर्णिमेपर्यंत 11 पारायण श्री स्वामी चरित्र सारामृताचे आपल्या चरणावर अर्पण करत आहे आणि ते माझ्याकडून तुम्ही पूर्णपणे करून घ्या आणि मला सुख शांती समृद्धी आणि जो काही तुमची इच्छा असेल ती इच्छा मागा आणि ती महाराजांच्या समक्ष टाकून द्या. आणि आपल्याला केंद्रात मठात जाऊन महाराजांना एक नारळ, 2 नागवेलीची पानं, रुपया, सुपारी, खडी साखर अर्पण करायची आहे. महाराजांना तिथे पण सांगायचं आहे की मी निर्विघ्नपणे स्वामी चरित्र सारामृत वाचणार आहे, निर्विघ्नपणे आपण पार पाडून घ्यावं. आणि त्यासाठी आपल्याला घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत ही अशी आपल्याला पोथी पाहिजेत आणि या पोथीचं आपल्याला वाचन, चिंतन, मनन करायचं आहे. आणि आपल्याला काय करायचंय, घरात पूजा वगैरे मांडायची नाही आहे, पण एक पाट घ्यायचा, त्यावर एक वस्त्र टाकायचं पिवळ्या रंगाचं आणि त्यावर आपण स्वामी चरित्र ठेवायचं व स्वामी महाराजांना संकल्प वगैरे करून दिवा लावायचा आहे, महाराजांना अष्टगंध लावायचंय, पोथीला अष्टगंध लावायचंय, त्याचबरोबर सुगंधित अगरबत्ती किंवा धूप लावायची आहे आणि स्वामी महाराजांच्या स्तवन म्हणायचं आहे, स्वामी महाराजांची माळ घ्यायची आहे, एक षडाक्षरी मंत्राची श्री स्वामी समर्थ. आणि त्याचबरोबर आपल्याला 21 अध्यायाचं पारायण दिनांक 30 जून पासून तर 10 जुलै पर्यंत करायचंय. म्हणजे 11 पारायण तुमचे 11 दिवसामध्ये होतील. आणि त्याचबरोबर प्रत्येक अध्यायाच्या नंतर आपल्याला 8 जे अष्टक आहेत कालभैरवामधील फलश्रुती न घेता हात जोडून कालभैरवाष्टक म्हणायचंय. म्हणजे 21 वेळा कालभैरवाष्टक सोबत स्वामी चरित्र सारामृत होईल आणि तुमची जे कोणती इच्छा असेल महाराज पूर्ण करतील म्हणजे करतील. बघा, गुरूंचं अस्तित्व या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तत्व पृथ्वीवर अवलंबून नसतं तर पृथ्वीवर आलेलं असतं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स असतो त्यामध्ये गुरूंचं तत्व खूप असतं. त्यामुळे गुरुतत्व आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न आपण या सेवेमधून करावं. बघा, आपल्याला स्वामी चरित्र अध्यायाला कालभैरवाष्टक लावायचंय 8 वेळा. म्हणजे कालभैरवाष्टक अष्टक म्हणायचंय, फलश्रुती नाही म्हणायची. आणि 21वा अध्याय जेव्हा आपण वाचू तेव्हा पूर्णपणे कालभैरवाष्टक म्हणून फलश्रुती हात जोडून म्हणायची व स्वामी महाराजांना सुंदर असा फळाचा किंवा पेढ्यांचा किंवा शिऱ्याचा किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता ही सेवा आपण घरी करायची आहे. यामध्ये मासिक धर्म आला स्त्रियांनी करत असताना तर 4 दिवस दुसऱ्याकडून ही सेवा घरच्या सदस्याकडून करून घ्यायची आहे. त्याचबरोबर घरी सेवा करत असताना आपल्याला कुठल्याच प्रकारचे असे नियम नाहीत. फक्त महाराजांना एक नियम आहे की तुम्ही ही सेवा न खंड करता करा आणि ज्यावेळी तुम्ही सेवा करत आहात त्याच वेळी ही सेवा करा. तुम्ही रात्रीच्या 12 वाजता सुद्धा ही सेवा केली तरी चालते, परंतु ही सेवा कोणाच्या उपयोगाची आहे तर आपल्या स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या उपयोगाची आहे आणि आपल्याला यामधून खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यासाठी ही सेवा संकल्पयुक्त 30 जून ते 10 जुलैपर्यंत 11 दिवसात कालभैरवाष्टक युक्त असे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण तुम्ही घरातील कुठल्याही सदस्याकडून करून घ्या किंवा तुम्ही स्वतः करा. आणि तुम्हाला काय अनुभव येतात हे सांगा. मी या चॅनलवरून जेवढ्या मोठ्या प्रमाणात सेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्या सेवा अगदी फलद्रूप आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतेच. तुम्ही फक्त फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, शेअर करत चला, इतरांपर्यंत ही माहिती मिळत जाईल. बघा, तुम्ही जर या गुरुप्रणित मार्गामध्ये इतर लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी 10 लोकांना जर हा व्हिडिओ शेअर केला तर त्यांना ही सेवा माहित पडेल आणि त्यांना सुद्धा या मार्गाबद्दल माहिती पडेल. अगदी काही लोक दत्त मार्ग आहे म्हणजे भितात स्वामी मार्गाला आणि ते स्वामी महाराजांचं करत नाहीत. तर त्यामुळे आपल्यामुळे अनेक शिष्य, अनेक सेवेकरी तयार व्हावे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण गुरुपद कसं घ्यायचं यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा हे स्वामी चरित्र कालभैरवाष्टक म्हणजे त्याला पल्लव लावून अध्यायाला हे पारायण तुम्ही करा आणि नक्की काय अनुभव येतात ते सांगा. आणि त्यानंतर दुसरी एक अशी सेवा आहे की आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्याय जो आहे तो सुद्धा आपण त्याचं अनुष्ठान करू शकता. म्हणजे तो 11 दिवस आपल्याला सलग वाचायचा आहे एकाच वेळेला प्रत्येक दिवशी. आज 3 वाजता वाचला तर 3च वाजता किंवा सकाळी 7 वाजता वाचला तर 7च वाजता. अशा प्रमाणात आपल्याला तो गुरुचरित्राचा 11वा अध्याय याचं सुद्धा आपण पठण करू शकता. त्याचबरोबर आपल्याला अघोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे श्री गुरूंनी दिलेला, त्याचं सुद्धा रोज 21 वेळा पठण जर आपण केलं 11 दिवस तर त्याचं
गुरुपौर्णिमेपर्यंत त्याचे सुद्धा खूप मोठ्यात मोठं संकट, कोर्ट केस, कचेरी, घटस्फोटापर्यंत गेलेले प्रॉब्लेम जे आहेत ते सगळे निघून जातात आणि स्वामी महाराज मार्गी लावतात. अशा या सेवा आहेत. या 3 स्वामी चरित्र, कालभैरवाष्टक युक्त, त्यानंतर अघोर कष्टोद्धरण स्तोत्र रोज 21 वेळा एकाच वेळी 10 जुलैपर्यंत, आणि त्याचबरोबर गुरुचरित्रातील जो 14वा अध्याय त्याचं अनुष्ठान गुरुपौर्णिमेपर्यंत 30 जून पासून ते 10 जुलै पर्यंत, म्हणजे हे 11 दिवसाचे 3 प्रकारचे अनुष्ठान आहे. तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते करा आणि स्वामी महाराजांचा अनुभव घ्या. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.